प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वात शांती असो. प्रियानो, अनेक वेळा आपण विचार करतो, आपल्या जीवनात नाना प्रकारचे लोक असतात. कधी कधी काही लोक आपला छळ करतात, आपला विरोध करतात, आपला द्वेष करतात, आपल्याविषयी नाना प्रकारच्या गोष्टी बोलतात, आपल्याविषयी नको नको त्या खोट्या अफवा पसरवतात. आणि अशा वेळेला विचार पडतो की अशा लोकांचा सामना आपण कसा करावा, अशा लोकांना आपण कसं टाळावं, अशा लोकांचं तोंड आपण कसं बंद करावं. परंतु बायबलमध्ये प्रियानो आपल्या सगळ्यांना प्रोत्साहन दिलं गेलं आहे की जेव्हा आपण अशा लोकांचा सामना करतो तेव्हा आपण आनंद करावा, हर्ष करावा, कारण स्वर्गात आपले प्रतिफळ मोठे आहे. आणि त्याचबरोबर असं देखील बायबलमध्ये म्हटलं आहे मत्तईच्या 5व्या अध्यायामध्ये की जेव्हा नाना नीतिमत्तेसाठी तुमचा छळ केला जाईल, तुमच्या विरोधात लोक बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात. फ्रेंड, बायबल सांगतं तेव्हा तुम्ही धन्य आहात. जेव्हा तुमचा छळ होतो, जेव्हा तुमचा विरोध होतो, नीतिमत्वासाठी, सत्यासाठी तुम्ही उभे राहतात, तेव्हा लोक तुमचा विरोध करतात, तेव्हा तुम्ही धन्य आहात, तुम्ही आशीर्वादित आहात, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठे आहे. फ्रेंड, आपल्याला एक उत्तम उदाहरण पाहायला मिळतं. येशू ख्रिस्ताला जेव्हा यहुदा इस्करियोताने पकडून दिलं, तेव्हा हा मित्र, जो येशू ख्रिस्ताचा मित्र होता, तो येशू ख्रिस्ताचा शिष्य होता, तो एक शत्रू म्हणून येशू ख्रिस्ताला पकडून देत होता. तरी सुद्धा येशू ख्रिस्त त्याला म्हणतो काय की मित्रा, तू जे करायला आलायस ते तू पूर्ण कर. येशू ख्रिस्ताने त्याला मित्र अशी हाक मारली. का? कारण हा शत्रू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभाच्या दिशेने पुढे ढकलत होता. अनेक वेळा आपल्या लक्षात येऊ दे प्रियानो की आपल्या जीवनात असले जे शत्रू असतात, जे असले ज्या चॅलेंजेस किंवा आव्हान करणारे असे जे लोक असतात, ते आपल्याला परमेश्वराने ठेवलेली जी योजना आहे तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी, त्या योजना पूर्णतेस नेण्याकरता कार्य करत असतात. आपण बायबलमधून काही उदाहरणं पाहूया. सर्वप्रथम आपण पाहतो गोलायत होता. दावीद त्याचा सामना करायला उभा राहिला, निर्भयपणे उभा राहिला, देवावर विश्वास ठेवून तो उभा राहिला. आणि तो गोलायत होता, त्यावर मात करूनच दाविदाची वाटचाल जी आहे ती राज्यगद्दीसाठी दिशेने सुरुवात झाली. आणि मग येणाऱ्या दिवसात दावीद जो आहे तो इस्रायलचा राजा बनला. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो की फेरोसारखा क्रूर राजा होता, सत्ताधारी राजा होता, जो इस्रायलच्या तिथे बंदिवाईत असलेल्या लोकांचे हाल करत होता. अशाच परिस्थितीमध्ये परमेश्वराने मोशेसारखा एक महान उद्धारक उभा केला, जो इस्रायलच्या लोकांना अद्भुतरित्या प्रियानो त्या बंदवाईतून सोडवून जो आहे त्या वचनबद्ध ठिकाणी नेण्याकरता मार्ग त्यांचा मोकळा झाला. हमानासारखा माणूस असल्यामुळे एस्तरसारखी राणी, जी एकदम आरामात त्या महालात होती, ती एक मध्यस्थी करणारी आणि तिच्या लोकांना वाचवण्याकरता उभी राहणारी अशी ती राणी ती उभी राहिली. प्रियानो, गोलायत, क्रूर फेरो आणि हमान या तिघांनी ह्या लोकांना म्हणजेच दाविदाला, मोशेला आणि एस्तरला त्यांच्या त्या ठिकाणी नेण्यास ढकललं. जणू काही ढकललं की तुम्ही जा आणि तुम्ही हे पूर्ण करा. आणि त्याच करता आपल्याला पाहायला मिळतं की दावीद पुढे राजा झाला, मोशे एक उत्तम उद्धारक झाला, आणि एस्तर ही फक्त राणी, सुंदर राणी, महालात राहणारी, राजाला खुश करणारी अशी न राहता परमेश्वराची योजना पूर्णतेस नेण्याकरता सामर्थ्याने तिकडे उभी राहिली. त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं पोतिफरची पत्नी, जी योसेफाला जाळ्यात अडकवण्याकरता ती पुढे आलेली, तिच्यामुळेच योसेफ हा महालातनं निघून तिकडे कारागृहात गेला. आणि कारागृहातून मग पुढे त्याची एक वेगळीच वाटचाल सुरू झाली की जेणेकरून पुढे जाऊन परमेश्वराने त्याच्यासाठी जी योजना ठेवलेली होती ती पूर्ण झाली. त्याचप्रमाणे प्रियानो आपल्याला पाहायला मिळतं नेहमायाच्या पुस्तकात, जेव्हा शत्रूंनी त्या यरुशलेमेचे सगळे वेशी ज्या आहेत त्या जाळून टाकलेल्या, मोडखळीस आणलेल्या, त्या ऐकून नेहमायाच्या कानावर जेव्हा त्या गोष्टी पडल्या, त्यावेळेला तो परमेश्वराच्या उपस्थितीत जाऊन तो रडला. आणि परमेश्वराने राजाचा पेला धरणारा तो नेहमाया, त्याला ती भिंत उभं करणारा एक माणूस, असा एक नेता त्या लोकांच्या मध्ये त्याला उभं केलं. परमेश्वराने त्याच्या सामर्थ्याने त्याला भरलं आणि शत्रूंचा सामना करत, सगळ्या कारस्थान, सगळ्या विरोधाचा सामना करत नेहमायाने त्याच्या लोकांना घेऊन तिकडे तुटलेल्या, जळून पडलेल्या वेशी त्या उभ्या केल्या.
परंतु जोपर्यंत आव्हानात्मक स्थिती आपल्या जीवनात येत नाही, जोपर्यंत आव्हानात्मक लोक आपल्या जीवनात येत नाही, तोपर्यंत परमेश्वराने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ठेवलेले ज्या योजना पूर्णतेस करण्यासाठी मार्ग मोकळा होत नसतो, हे असे लक्षात ठेवूया. प्रियानो, हेच ते लोक असतात जे आपल्याला परमेश्वरावर भाव ठेवण्याकरता अजून देवाच्या जवळ आणतात. असले शत्रू असल्यामुळे आपण अधिक प्रार्थना करतो. असले शत्रू असल्यामुळे आपण देवावर अधिक भाव ठेवतो. आपल्याला पाहायला मिळतं, इस्रायलचे लोक जेव्हा ते अरण्यातून, ज्या निर्जल देशातून जात होते, त्यांच्याकडे खाण्याकरता किंवा पिण्याकरता काहीच नव्हतं, परंतु त्यांचा भरोसा पूर्णपणे परमेश्वरावर होता. असल्या आव्हानात्मक स्थिती, आव्हानात्मक लोकच आपल्याला देवावर अधिक भाव ठेवण्याकरता प्रियानो भाग पाडतात. आणि जेव्हा आपण देवावर भाव ठेवतो, जेव्हा आपण परमेश्वरावर भाव ठेवतो, त्यावेळेला आपण आपल्या जीवनामध्ये चमत्कारांचा अनुभव करतो. हे असलीच आव्हानात्मक लोक असतात प्रियानो, ज्यांच्यामुळे आपल्यामध्ये परमेश्वराने उत्तमातलं उत्तम जे वरदान दिलेलं आहे ते प्रकट होतं, ते बाहेर येतं. जेव्हा आपण नाना प्रकारे कष्टाने दाबले जातो, आपल्याला संकटांचा सामना करावा लागतो, तेव्हा आपल्याला हेच आपली आव्हानात्मक जी लोक असतात किंवा स्थिती असते, ती आपल्याला हुशार करते, आपल्याला बुद्धिमान करते आणि आपल्याला मोठमोठ्या आव्हानांचा सामना करण्याकरता ते तयार करत असतात. आणि त्यामुळे परमेश्वराचा महिमा तुमच्यात आणि माझ्यात ना प्रकट होतो. मला आठवतं, एकदा कोणीतरी मला सांगितलं की सिस्टर, या ठिकाणी तुम्ही येऊ नका, इकडे कदाचित काहीतरी गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यावेळेला माझं उत्तर येतं होतं की आता तर मी नक्कीच येणार. काय, कोण आपला विरोध, आपला शत्रू काय करू शकतो? आता तर मी तिकडे नक्कीच जाणार. आणि देवाच्या आत्म्याने मला अशा सामर्थ्याने, अशा आनंदाने भरलं की त्या परिस्थितीचा सामना करण्याकरता मी तयार झाली. प्रियानो, जोपर्यंत आव्हान आपल्या जीवनात येणार नाही, तोपर्यंत परमेश्वराचा मोठा हात जो तुमच्यात आणि माझ्या जीवनात आहे, जीवनावर आहे, तो आपल्याला अधिक चांगल्यारीत्या प्रकट होणार नाही. त्याचबरोबर अजून एक गोष्ट आहे प्रियानो, आपल्या जीवनातील ही अशी लोक जी असतात, आव्हानात्मक लोक असतात, विरोधक जे असतात, ते आपल्याला नम्र बनवतात. आपल्याला ते अशा प्रकारे नम्र बनवतात की खरोखरच आपण ओळखतो की माझ्या शक्तीने, माझ्या सामर्थ्याने नव्हे तर परमेश्वराच्याच सामर्थ्याने आपण जगू शकतो आणि आपण या गोष्टीचा सामना करू शकतो. नम्र होऊन आपण देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो. नम्र होऊन आपण परमेश्वराच्या अधिक जवळ असतो आणि त्याच्या वचनाचं पालन करून आपण आपलं जीवन जगत असतो. प्रियानो, ही अशीच लोक असतात जे आपला विरोध करणारे असतात, आपली निंदा करणारी असतात, जे आपल्याला नाना प्रकारच्या परीक्षेतनं जात असताना परमेश्वराची उपस्थितीचा अनुभव घेण्यास आपल्याला सोपं करत असतात. आणि त्यामुळे आपण असल्या लोकांकरता देवाचे आभार मानूया. अशा या लोकांकरता आपण प्रार्थना करूया, त्यांना आशीर्वाद देऊया. कारण हेच जे लोक आहेत, जे आपली टीका करणारे आहेत, आपली निंदा करणारे आहेत, तेच लोक आहेत जे आपल्यामध्ये एक जो दडलेला हिरा आहे तो घासून घासून जो आहे तो अधिक चमकावा, याच्यासाठी त्यांचं काम आपल्या जीवनात चाललेलं असतं. परमेश्वराने असे लोक मुद्दाम आपल्या जीवनात ठेवलेले असतात की जेणेकरून त्यांच्यामुळे आपल्या जीवनामध्ये त्याची जी सुंदर योजना आहे ती पूर्णतेस न्यावी. पुन्हा एकदा आठवण करून देते, गोलायत होता म्हणून दाविदाचा मार्ग जो आहे तो राजगद्दीच्या दिशेने सुरू झाला. क्रूर फॅरो होता म्हणून मोशेमध्ये एक दडलेला उद्धारक, महान नेता जो आहे तो प्रकट झाला. हमानासारखा माणूस होता, त्यामुळे राणी सुंदर एस्तर जी आहे ती एक मध्यस्थी करणारी आणि तिच्या लोकांकरता तारणाचं पात्र बनणारी अशी ती उभी राहिली. पोतिफरची पत्नी होती म्हणून योसेफ हा तिच्यापासून जो पळून गेला आणि तिला मग नंतर कारागृहात गेला, राजा महालातनं निघून त्याला कारागृहात टाकलं गेलं आणि तेव्हा त्याची परमेश्वराने ठेवलेल्या योजना ज्या होत्या त्या पूर्णतेस नेण्याकरता वाटचाल सुरू झाली. कारण तुमच्या जीवनात आणि माझ्या जीवनात जर असे लोक असतील, त्या लोकांसाठी आपण आभार मानूया, हर्ष करूया, आनंद करूया. कारण स्वर्गात आपले प्रतिफळ मोठे आहे. आणि या जीवनात जीवन जगत असताना ह्या लोकांकडनंच आपल्याला जीवनाचे अनेक
पाठ, अनेक अध्याय शिकायला मिळत असतात. त्या स्वीकारूया, अगदी मोठ्या हर्षाने स्वीकारूया आणि या जीवनात त्यांचा सामना करत आपण जगूया. कारण परमेश्वराने, येशू ख्रिस्ताने आपल्याला हेच म्हटलेलं आहे की तुम्हाला माझं सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही माझे साक्षीदार व्हाल. प्रियानो, जर आव्हानच नसेल तर आव्हानाच्या विना साक्षीदार होण्यात काय मजा. ज्या स्थितीमध्ये आव्हान असतं तिथेच साक्ष होण्याकरता आपल्याला जे आहे उभं राहण्याचं सामर्थ्य परमेश्वर प्राप्त करून देतो. ते खूप मोठं आहे, ते सामर्थ्यशाली असतं. तर आपण त्याचे साक्षीदार म्हणून जगूया, परिस्थिती काही का असू देत. येशू ख्रिस्ताने म्हटलंय, तुम्ही हर्ष करा, तुम्ही आनंद करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. परमेश्वर आपल्या सर्वांचं सहाय्य करो. त्या प्रतिफळाकडे पाहत ह्या जीवन जगण्याकरता आपलं सहाय्य करतो. आपण ह्या आपल्या शत्रूंवर, आपण आपल्या ह्या विरोधकांवर प्रीती करूया, कारण ते शत्रू आहेत, ते जे लोक आहेत, ते आपल्यामध्ये देवाचं जे उत्तम योजना आहे, देवाचे जे उत्तम वरदान आहेत, त्या पूर्णपणे प्रकट होण्याकरता त्यांचा मोठा हातभार असतो. ते आपल्याला एका हिऱ्याप्रमाणे चमकवण्याकरता परमेश्वराने ठेवलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकरता देवाचा आभार मानूया, त्यांच्याकरता आपण प्रार्थना करूया आणि देवाचा आशीर्वाद त्यांच्यासाठी मागूया. देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा असं करण्यास आपल्या प्रत्येकाचं सहाय्य करू. आमेन. सुवार्ता गाजूया, एकत्र जग जिंकूया. सुवार्ता गाजूया, एकत्र जग जिंकूया. सुवार्ता, सुवार्ता, सुवार्ता येशूची. सुवार्ता, सुवार्ता, सुवार्ता येशूची, येशूची, येशूची.